शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी हिंगोलीच्या वसमत येथे शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले। हिंगोलीच्या डोंगरखडा वसमत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन शक्तीपीठ महामार्गात जात असल्याने शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवत आंदोलन सुरू केल्याचं कळतं। यावेळी सरकार विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी। जमलेले सर्व शेतकरी बांधव आपण गेल्या दीड वर्ष परभणी महामार्गावरती शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे आहे ते रस्ता रोको आंदोलन सुरू केलेले बघू शकता की या ठिकाणी संपूर्ण जे आहे ते शेतकरी या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि मोठ्या संख्येने आज ठिकठिकाणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी संपूर्ण अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी हिंगोली परभणी महामार्गावरती या ठिकाणी जे आहे ते शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला आहे। हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यामधून जी जमीन जाणार आहे ती येलदरी सिद्धेश्वर आणि इसापूर या धरणामुळे सुपीक जमीन झालेली आहे। ऊस हळद केळीच्या पट्ट्यामधून ही जमीन जाणार आहे। आणि दुसरा गोष्ट हिंगोली जिल्ह्यामध्ये इंडस्ट्रियल एरिया नसल्यामुळे इथलच्या तरुणाच्या हाताला काहीही काम नाही। आज आम्ही शेतकरी रस्त्यावर येऊन बसलेलो आहोत। आमच्या हक्काच्या जमिनी आज रोजी हे शासन तुघलकी पद्धतीने ना आमच्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यापुढे जर आमच्या शेतावर बांधावर जर कोणताही अधिकारी जर आला असेल तर त्या ठिकाणी आम्ही मोजणी होऊ देणार नाहीत। आम्ही सामूहिक शेतकरी मिळून आत्महत्या करण्याचा करतीलच आणि त्याच्या पूर्ण परिणामाची जबाबदारी ही शासनाची असेल। माझी फडणवीस साहेबांना विनंती आहे, त्या तुम्ही वसमतला या, आमच्यासोबत चर्चा करा, आमच्या जमिनी बघा, कोणत्या जमिनी घेतायत, काय घेतायत, तुम्ही शेतकऱ्यांचा कोणता तरी विचार करायलात का? तुम्ही थोडंसं शेतकऱ्यांसोबत नाळ जोडा, शेतकऱ्यांसोबत बोला, शेतकऱ्यांना काय हवे काय नाही ते पहा। शेतकरी तुम्हाला मायबाप म्हणून शासनाकडे बघतो। हिंगोलीमध्ये देखील आता शेतकरी या ठिकाणी राज्य महामार्ग रोखल्याच्या पाऱ्यामध्ये कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। शक्तीपीठ महामार्गाला